नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी भक्ती या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. माघ पौर्णिमा एक अत्यंत पुण्यकारी दिवस आपल्या दारी येऊन ठेपला आहे. आज आपण या शुभ दिवसाच्या महत्त्वपूर्ण सेवा, पूजा आणि पितृशांतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. आज संध्याकाळी 6:56 पौर्णिमा सुरू होईल आणि 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:07 संपेल. उदयतिथीप्रमाणे 12 फेब्रुवारी ही पौर्णिमा मानली जाते. त्यामुळे या दिवशी सेवा करणे अधिक फलदायी ठरेल. जर तुम्हाला आजच सत्यनारायण पूजा करायची असेल तर संध्याकाळी 7 ते 7:30 दरम्यान तुम्ही करू शकता. नसेल तर उद्या प्रदोष काळातही सत्यनारायणाची पूजा तुम्हाला करता येईल. हा दिवस केवळ भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेसाठीच महत्त्वाचा नाही, तर भगवान शंकर आणि पितृशांतीसाठीही अत्यंत फलदायी आहे. या दिवशी आपल्याला कोणते पुण्यलाभ मिळतात तर गंगा स्नान केल्यास मोक्षप्राप्तीचे फळ मिळते. भगवान विष्णूची आराधना केल्यास दारिद्र्य, कष्ट आणि अडथळे दूर होतात. भगवान शंकराची उपासना केल्यास पितृदोष शांती होते. दान केल्यास आयुष्यात शुभता आणि समृद्धी येते. असे मानले जाते की या दिवशी संपूर्ण नद्यांमध्ये गंगा माताचे रूप असते. जर तुम्हाला प्रयागराज किंवा गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर घरी स्नान करताना पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करू शकता. आणि जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा हा मंत्र म्हणायला अजिबात विसरू नका. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सानिध्यं कुरु. आपलं स्नान झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. एका तांब्याच्या तांब्यात तुम्ही पाणी घ्या. त्यात थोडंसं हळद, कुंकू, काळे तीळ आणि लाल फूल टाका. सूर्याला अर्घ्य अर्पण करताना तुम्हाला ओम गृणी सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे. भगवान शंकर हे पितृशांती देणारे देव मानले जातात. शक्य असल्यास मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला जल आणि बिल्वपत्र अर्पण करायचे आहे. आणि ते करताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी भगवान शंकराची उपासना केल्यास पितृदोष शांती आणि आयुष्यातील अडचणी दूर होतात. पितरांसाठी या दिवशी आपल्याला तर्पणाचा विधी करायचा आहे. दुपारी 12 वाजता तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण विधी करायचा असतो. तीळ, गूळ, तांदूळ आणि पाणी अर्पण करून पितृतर्पण करायचे असतात. ओम पितृभ्यं स्वदहा हा मंत्र तुम्हाला जपायचा असतो. नंतर जर तर्पण विधी तुम्हाला समजा शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आणि पितृस्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे असते. पितृस्तोत्र तुम्हाला गुगलवर मिळून जाईल. नंतर आता तुम्ही म्हणाल की माघ पौर्णिमेला दान करणे का महत्त्वाचे आहे, तर दानम महत्त्वम कर्म म्हणजेच दान हे श्रेष्ठ कर्म आहे. या दिवशी केलेले दान 7 पिढ्यांपर्यंत फलदायी ठरते. तर कुठले दान करावे? तीळ, गूळ, तांदूळ, अन्नदान, वस्त्रदान, चप्पल किंवा छत्री हे दान करणे शुभ असते. गरजू लोकांना भाजी, चपाती किंवा कोरडा शिधा तुम्ही दान करू शकता. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून तुम्हाला तिथे एक मंत्र जपायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. नंतर पितृदोष हा दूर करण्यासाठी काही खास उपाय असतात. ते म्हणजे तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि पितृस्तोत्राचे तिथे जाऊन तुम्हाला पठण करायचे आहे. नंतर भगवान विष्णू आणि भगवान शंकराच्या उपासनेत मनोभावी तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. बस करायचं आहे म्हणून करायचं नाही, तुम्हाला मनापासून ही सेवा करायची आहे. पितृशांतीसाठी तुम्हाला पितृ अष्टकम किंवा पितृसूक्त तुम्हाला याचे सुद्धा या दिवशी पठण करायचे आहे. संध्याकाळी घराच्या उंबऱ्यावर तिळाच्या तेलाचा दिवा
दक्षिण दिशेला तुम्हाला लावायचा आहे. नंतर माघ पौर्णिमेच्या दिवशी या महत्त्वाच्या सेवा केल्यास पितरांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात, पितृदोष शांत होतो आणि घरात आनंद व सगळीकडे समृद्धी नांदते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.